श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कुणाच्याही संसारामध्ये किंवा प्रपंचामध्ये अजिबात काही कमी पडणार नाही. तुम्ही जर बरोबर असाल तर प्रत्यक्षपणे आपल्याला आपल्या संसारामध्ये कधीच कमी पडणार नाही. हां, परंतु जिभेला अनेक प्रकारचे चव आपल्याला कळून येत असते. गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे. पण प्रत्यक्षात जिभेसारखा खतरनाक अवयव, त्यामुळे माणसांमध्ये युद्ध होत असतात, माणसांमध्ये भांडण होत असतात, नातेवाईक दुरावतात. बरोबर की नाही? आपल्या मुखातून येणारे शब्द प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, त्या शब्दांमुळे संपूर्णपणे नाती तुटली जातात. मग कोण बरोबर, कोण चूक, हे कसं लक्षात येईल? सर्व काही आपल्याला आयुष्यामध्ये प्राप्त झालेलं आहे, परंतु काही शब्द असे असतात, त्या शब्दांमुळे आपल्याला कमी व्हावं लागतं. म्हणजे काय? आज जर पाहायला गेलो, आपण लोकांच्या चुकी दाखवत असतो, परंतु नातं जर आपल्याला टिकवायचं असेल, निभावायचं असेल, पाहायचं असेल, तर ते प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये लॉक असतो बघा, कुलूप, त्याच्याकडून आपण शिकलं पाहिजे. त्या कुलपाला कशी चावी असते? जर त्या कुलपाची चावी जर हरवली, कुलपाला व्हॅल्यू आहे का हो? नाही. कारण मग कुलपाची जर चावी हरवली तर ते कुलूप तोडल्याशिवाय फायदा मिळणार नाही. मग आपण काय विचार करतो? कुलूप लावलेलं आहे, पण चावी जपून ठेवावी लागते. किती चावीचं महत्त्व आहे, परंतु त्या कुलपाशिवाय चावीला सुद्धा किंमत नाही, आणि चावीला सुद्धा कुलपाशिवाय मजा येत नाही. कारण कुलूप असून उपयोगाचं नाही ना, चावी असणं आवश्यक आहे. आणि नुसती चावी असून उपयोग नाही, तर त्या चावीला असणारं कुलूप असणं गरजेचं आहे. मग तसंच आपल्या या अंतरीचा अंतरात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, तेव्हाच आपल्या या देहाला किंमत आहे. तो जर निघून गेला तर या देहाला कोणी विचारणार आहे का? नाही आहे ना. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये शांत राहणं गरजेचं आहे. आपण फक्त विचारांमध्ये असतो. आपण एखादा प्राणी असेल, एखादा पशुपक्षी असेल, त्यांच्याकडून सुद्धा शिकलं पाहिजे. आपल्याला जे आवडतं तेच आपण खातो की नाही? एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, एखाद्या दुकानामध्ये गेलो, काय ऑर्डर करतो? जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला पचेल, जे आपल्याला पटेल, तेच आपण खात असतो, घेत असतो. परंतु जे आपल्याला आवडतच नाही आहे, ते घेऊन पैसे खर्च करणं चांगलं आहे का? नाही आहे. म्हणून आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. मग जे चांगलं आहे ना, ते विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. जे आपल्याला पटतच नाही आहे, त्याचा विचार करून कशाला आपल्या डोक्याला ताण द्यायचा? बरोबर की नाही? आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे पाहणं गरजेचं आहे. कारण बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ हा येत असतो, विश्वास आपल्याला दाखवायचा असतो, आणि आदर लोकांचा ठेवायचा असतो. परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व देत नाही, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही, आणि लोकांचा आदरसुद्धा करत नाही. सांभाळून ठेवणं ही एक कला आहे, ती म्हणजे माणुसकी. संपत्तीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी आपण असं समजून घेतलं पाहिजे की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपणच कमावली.
कारण समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, ती तुम्हाला नमस्कार करते. मग ही शिकवण कोणाकडून प्राप्त झालेली आहे? तुमच्याकडे पैसा जरी असला आणि जर तुम्हाला जर कोणी विचारलंच नाही, तर पैशाचा उपयोग काय? बरोबर की नाही? आपल्या आयुष्यामध्ये नुसता पैसा असून उपयोगाचा नाही. तर सुखदुःखाला आपल्या वेळी हजर माणसं असणं गरजेचं आहे. पैशाला किती महत्त्व आणि मनुष्यांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं. कारण प्रत्येकाला दुःख जर आपण देत राहिलो आणि त्यामध्ये जर आपण आनंद घेत राहिलो, तर शेवटी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख आल्याशिवाय राहणार नाही. परंतु एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे, त्या व्यक्तीला कसं सुखी बनवावं, कसं सुखी ठेवता येईल, कसं त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल, हे जेव्हा आपण शिकतो ना, त्यावेळी आपल्याला खरा अनुभव पाहायला मिळत असतो. म्हणून कष्ट करून फळ मिळवणं हे उत्तमच आहे. परंतु स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती, आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती. दुसऱ्यांच्या ताटातून ओरबाडून किंवा हिसकावून जर आपण खाल्लं, तर कधीच आयुष्यात सुखी होणार नाही. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे, आयुष्यात आपण किती खरं आहोत, किती खोटं आहोत, हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असतं, ते म्हणजे आपल्या अंतरात्मा आणि आपल्याला. बरोबर की नाही? आपण खोटं बोललेलो आहोत हे आपल्यालाच माहिती आहे. परंतु का खोटं बोललेलो आहोत, कशासाठी बोललेलो आहोत? कारण चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात. कारण चांगल्या माणसामुळे चांगली वेळ येते आणि वाईट माणसांमुळे वाईट वेळ येते, एवढं मात्र निश्चित आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये कोणती लोक आणि कशा प्रकारे लोक येत असतात, कोणत्या वेळेला येत असतात, याचा विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की काही गोष्टी आपल्याला कळायला वेळ लागतो, उशीर लागतो. परंतु जरी आपल्याला कळाल्या तरी त्याचा आपण उपयोग करून घेत नाही. म्हणून शांत आयुष्य जगण्यासाठी आपल्यातला जो खरा आवाज आहे तो आपण ओळखला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला काय बनायचं आहे, आपल्याला काय कर्तृत्वपणे एखादं कार्य करून दाखवायचं आहे, त्यासाठी संयम असणं गरजेचं आहे, प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. कारण बघा, ज्या प्रकारे आपण विचार करतो, कोणाला अडचण नाही, संकट नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहेतच. परंतु वेळेला आपण किती महत्त्व देतो. जिथे तुम्हाला किंमत नाही, जिथे तुम्हाला महत्त्व नाही, तिथे लोकसुद्धा तुम्हाला महत्त्व देणार नाही. कारण आपण आपल्या मोबाईलवर बघा फक्त काय ठेवत असतो, स्टेटस ठेवत असतो. लोकांनी कोणीतरी पाठवलेला आहे तो आपण ठेवत असतो. परंतु जे काही आपण ठेवलेले आहोत तिथपर्यंत आपल्याला पोहोचायला संपूर्ण आयुष्य निघून जातो. म्हणून चांगल्या लोकांमधील सर्वश्रेष्ठ गुण आपण ओळखले गेले पाहिजे. कारण वेळ जगायला शिकवते. बरोबर? म्हणून विचार करा, जगामध्ये सर्वजण लोक राहत असतात, प्राणीसुद्धा राहत असतात, पशुपक्षी राहत असतात. त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकता यायला हवं. आपल्यामध्ये निरागसता असली पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर सौंदर्याची बघा प्रत्यक्षपणे ज्या प्रकारे पाठीवर थाप असणे आवश्यक आहे, तसं चेहऱ्यावर संपूर्णपणे हसरा चेहरा कसा पाहायला मिळेल. एक वेळ अपमान सहन करू, परंतु कोणाचाही लाचार बनू नका. गुलामगिरी म्हणजेच काय, शेवटी पाठ राखणं. हा संगतीचा वाईट परिणाम आहे. यावर विश्वास ठेवायचाच नाही. बरोबर की नाही? आपण कोणाच्या दबावाखाली कधीच काम करायचं नाही. जे आपल्याला आवडतं तेच काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार काम करणं ही काळाची गरज आहे. म्हणून अवघड अशी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात प्राप्त होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून जर तुम्ही बरोबर आहात
तर नक्कीच आपण चांगलं कार्य केलेलं आहे. जर लोकांच्या मनातून जर तुम्ही वाईट आहात तर आपण कुठेतरी चुकलेलो आहोत एवढं मात्र निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ.